पाऊस पाऊस पाणी पाणी महाराष्ट्रात सगळ्यांच्याच तोंडी आज हे शब्द आहेत. त्याला कारणही तसं आहे. मान्सूनचे वारे इतके दिवस खोळंबले आहेत की ते पुढं कधी सरकतात याबाबत प्रत्येकजण अधीर झाला आहे. अशातच अजून 5-6 दिवस तरी पावसाची शक्यता नाही. म्हणूनच यावर्षी पाऊस महाराष्ट्रात सर्वात उशिराने व्यापण्याचं निगेटिव्ह रेकॉर्ड तोडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे सारं का घडतंय आणि आताची पावसाची तूट पुढच्या 2 महिन्यांच्या काळात मान्सून भरून काढणार का याचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे आणि तुम्ही पाहताय भवताल व्हिडिओज. आज 19 जून. जवळजवळ 2/3 महिना संपला तरीसुद्धा महाराष्ट्राच्या थोड्याच भागात पोहोचलेला मान्सून पुढं सरकण्याचं नाव घेईना. त्यामुळं सगळीकडंच शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर बनत चाललेत. सर्वच धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडणं बंद करण्यात आलं आहे. पोहण्याचे तलाव आणि इतर ठिकाणं जिथं अत्यावश्यक गोष्टींच्या व्यतिरिक्त जास्त पाणी वापरलं जातं ती बंद करण्यात आली आहेत. जवळजवळ सर्वच शहरांनी पाण्याची कपात सुरू केली आहे. काही ठिकाणी 1 दिवसाआड पाणी मिळतं तर काही ठिकाणी त्याहूनही जास्त कपात करावी लागली आहे. कारण धरणांमध्ये शिल्लक असलेलं सर्व पाणी पिण्यासाठी आणि तातडीच्या गरजांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. लोकांना पाणी बचतीचं आवाहन करण्यात आलं आहे. शासनाकडून किंवा यंत्रणांकडून पाणी पुरवठा कमी होतो तेव्हा लोक टँकरच्या पाण्याकडे वळतात. पण आता अनेक ठिकाणी पैसे देऊनही टँकरचं पाणी मिळेनासं झालं आहे. त्यामुळं अनेक भागातल्या लोकांच्या तोंडचं जणू पाणीच पळालं आहे. सुरुवातीला पावसाचं सध्याचं चित्र नेमकं कसं आहे आणि येत्या आठवड्याभरात स्थिती कशी असेल हे समजून घेऊ. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात जून महिन्यात पहिल्या 17 दिवसांमध्ये सरासरी 102 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. या तुलनेत यावर्षी केवळ 22 मिलीमीटर इतकाच पाऊस पडला आहे. म्हणजे सरासरीच्या फक्त 22% इतकाच पाऊस आत्तापर्यंत झाला आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांनुसार पाहिलं तर कोकण गोव्यात सरासरीच्या फक्त 19% इतकाच पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 21% पाऊस पडला आहे. मराठवाड्यात सरासरीच्या 38% पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरीच्या 28% इतका पाऊस पडला आहे. यावरून हे स्पष्ट झालं आहे की राज्याच्या सर्व प्रादेशिक विभागांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये खूपच कमी पाऊस झाला आहे. हे सर्व होण्याला कारण म्हणजे मान्सून मध्येच खोळंबलं आहे. मान्सूनचं केरळमधलं आगमन यावर्षी 4 दिवसांनी लांबलं. तो केरळमध्ये 4 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 6 जूनला तो महाराष्ट्रात पोहोचला. मग थोडा पुढं सरकला खरा, पण त्यानंतर गेले 12 दिवस तो जागचा हललेला नाही आणि त्यामुळंच आताची परिस्थिती उद्भवली आहे. मान्सूनच्या 2 प्रमुख शाखा आहेत. त्यापैकी आपल्याकडं अरबी समुद्राची शाखा पाऊस देते. ती केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र अशी पुढं सरकते. तर दुसरी बंगालच्या उपसागरातली शाखा ईशान्य भारत, पूर्वेकडची राज्य, मध्य भारत, उत्तर भारत अशी पुढं सरकते. विशेष म्हणजे सध्या बंगालच्या उपसागरातली शाखा सक्रिय आहे आणि पुढं सरकती आहे. पण आपली अरबी समुद्रातली शाखा मात्र सध्या थंड आहे. पण त्यामागचं कारण काय हे समजून घेतलं असता 2-3 प्रमुख गोष्टी त्याला कारणीभूत असल्याचं लक्षात येतं. एक म्हणजे सध्या उत्तरेकडून आपल्याकडं कोरडे वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम जमिनीवर होतोय तसाच तो अरबी समुद्रावर पण होतोय. त्याच्यामुळं अरबी समुद्रातले मान्सूनचे वारे पुढं सरकण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर दुसरा घटक खूप दूर अंतरावरचा आहे. त्याचं नाव आहे मस्करीन हाय. जिथून आपल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते तिथं म्हणजे हिंदी महासागरात मादागास्कर बेटांच्या जवळ मस्करीन हाय नावाचा एक घटक आहे. आपल्याकडं उन्हाळा असतो तेव्हा तिथं हवेच्या जास्त दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. त्याचवेळी
आपल्याकडे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र असतं. म्हणून मान्सूनचे वारे मस्करीन हायकडून आपल्या दिशेनं यायला लागतात, सोबत पाऊसही आणतात. यातली गंमत अशी की मस्करीन हाय हे उच्च दाबाचं क्षेत्र काही अंतरापर्यंत आजूबाजूला सरकत असतं. त्याच्या या सरकण्याचा आपल्याकडचा मान्सून सक्रिय होणार की नाही याच्याशी संबंध असतो. हा मस्करीन हाय त्याच्या नेहमीच्या ठिकाणाच्या तुलनेनं पूर्वेकडे सरकला तर बंगालच्या उपसागरातली शाखा जास्त सक्रिय होते. त्याचबरोबर त्याच्याजवळ असलेला प्रदेश म्यानमार, इंडोनेशिया इथंही चांगला पाऊस पडतो आणि सध्या हेच घडतंय. पण याचा विपरीत परिणाम मान्सूनच्या अरबी समुद्रातल्या शाखेवर होतो आणि आपल्याकडचा मान्सूनचा प्रवास आणि सक्रियता कमी होते. हेच सध्या घडतंय. यापूर्वी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवस लावले होते याची आकडेवारी भवताल टीमने तपासली. त्यानुसार 2009 या वर्षी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी 27 जून ही तारीख उजाडावी लागली होती. या वर्षीची मान्सूनची स्थिती पाहता यंदा मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी कदाचित नवा विक्रम करतो की काय हे पाहावं लागेल. सध्या पाऊस नसल्यामुळं शेतीचं काही प्रमाणात नुकसान होणार हे नक्की. पण अनेकदा सुरुवातीला पाऊस पडला नाही तरी नंतरच्या काळात पाऊस ही तूट भरून काढतो. पण यावर्षी असं होईल का हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यावर्षी मान्सूनवर असलेला एल निनो या घटकाचा प्रभाव आणि इतर पूरक घटक सक्रिय नसणं यामुळं याबाबत शंकाच आहेत असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता पुढच्या आठवड्याभरात पावसाची स्थिती काय असेल याबद्दल बोलू. पुढच्या 4 आठवड्यांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल याचा अंदाज आणि अपडेट्स हवामान विभागाकडून दर आठवड्याला दिले जातात. या संदर्भातले नकाशेसुद्धा प्रसिद्ध केले जातात. कालच याबाबतचे अपडेट्स आणि नकाशे जाहीर करण्यात आलेत. ते काय सांगतात हे पाहू. या अपडेट्सनुसार महाराष्ट्रात पुढच्या आठवड्याभरात तरी विशेष पावसाची शक्यता नाही. विदर्भाच्या अगदी थोड्या भागात आणि कोकणात किनारपट्टीलगत थोड्याफार पावसाची शक्यता आहे, पण तो सुद्धा मोठा पाऊस असेल असं नाही. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे 25 जून नंतर मान्सून आणि पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्याच्या पावसाळ्यात सर्वाधिक चर्चा होतीये ती एल निनो या घटकाची. हा घटक सक्रिय असताना भारतात कमी पाऊस पडण्याची शक्यता असते हे आता सर्वांनाच माहीत झालं असेल. पण या घटकाचा आपल्याकडं कमी पाऊस पडण्याशी किती घट्ट संबंध आहे याचा आकडेवारीसह शोध भवताल टीमने घेतला. त्यासाठी 1951 या वर्षापासूनची म्हणजे गेल्या 75 वर्षात एल निनो सक्रिय असलेल्या वर्षांची आकडेवारी तपासली. गेल्या 75 वर्षांमध्ये एल निनो सक्रिय असलेली 17 वर्ष होती. या 17 वर्षांमध्ये पडलेल्या पावसाचं विश्लेषण केल्यावर असं लक्षात येतं की यापैकी 7 वर्ष दुष्काळी ठरली तर 3 वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. याचा अर्थ एल निनो सक्रिय असलेल्या 17 वर्षांपैकी 10 वर्षांमध्ये पावसावर विपरीत परिणाम झाला. त्यात 1972 आणि 2002 या वर्षांमध्ये पडलेल्या तीव्र दुष्काळांचा ही समावेश आहे. एल निनो या घटकाचा आपल्याकडच्या कमी पावसाशी इतका जवळचा संबंध आहे हे खरं, पण त्याचबरोबर 1953 आणि 1994 ही वर्ष अशी ठरली आहेत ज्या वर्षी एल निनो सक्रिय असूनही सरासरीच्या 110% जास्त पाऊस झाला. म्हणजेच एल निनो सक्रिय असतानाही ही 2 वर्ष अतिवृष्टीची ठरली होती. अर्थात त्या वर्षी हवामानाचे इतरही घटक सक्रिय होते हेही खरं. आताची स्थिती पाहता मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय होईपर्यंत काळजी घ्यावी लागेलच, पण तो सक्रिय झाल्यानंतरही पाणी जपून वापरावं लागेल. कारण यावर्षी एल निनो सक्रिय आहे हे विसरून चालणार नाही. दुसरी बाब म्हणजे आत्ताच्या वर्षी कमी पाऊस पडला तर त्याचे परिणाम येणाऱ्या म्हणजे 2027च्या उन्हाळ्यात
सहन करावे लागणार आहेत. त्यामुळं पुढील वर्षभर पाण्यासंदर्भात आपण किती सजग राहतो आणि त्याची कशी काळजी घेतो यावर येणारा उन्हाळा कसा जाणार हे ठरेल. म्हणूनच आपण पाणी जबाबदारीने वापरत असू तर ठीकच, पण तसं नसेल तर ते जबाबदारीने वापरण्याची काळजी आजपासूनच घेऊ. मित्रांनो, पाऊस, मान्सून, आगामी दुष्काळ या संदर्भात विश्लेषण करणारा हा भवतालचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूया. नमस्कार.